काय मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी इथे तुमच्यासमोर श्री व्यंकटेश स्तोत्र याचे पठण करणार आहे. तर चला आता करूया आपण सुरुवात. वेंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मिति विक्रम संकर्षणो निरुद्धश्व शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनामो वेंकट चलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपितो कृष्ण केशवो गरुडध्वज वाराहो वामनेश्वेव नारायण अधोक्षज श्रीधर पुंडरीकाक्ष सर्वदेव तुस्तो हरि श्रीनसिंह महासिंह सूत्रकार पुरातन रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोरपुत्र प्रिय शांतो ब्रह्मादिना वरप्रद श्रीनिधि सर्वभूताना भयकृत भयनाशन श्रीराम राम भद्रेश्वर भवबंधैकमोचकम भूतावासो गिरिवास श्रीनिवासं श्यंपति अच्युतानंत गोविंदो विष्णु वैकठनायकम सर्वदैवक शरणम सर्वदैवक समस्त दैवकवचम सर्वदेव शिखामणि इतीद कीर्तित यस्य विष्णु रमित तेजसं त्रिकाले पटे नित्य पाप तस्य न विद्यते राजद्वारे पठेद घोरे संग्रामे रिपु संकटे भूत सर्प पिशाचादि भय नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगार्थ मुच्यते रोगात् बुद्ध मुच्येत बंधनात् यद्यदिष्टतं लोके तत्प्रयत्नत्य संशय ऐश्वर्य राज सन्मान भुक्ति मुक्ति फलप्रदं विष्णु लोकैक सोपान सर्व दुःखैक नाशनं सर्वेश्वरी प्रदम्नोणा सर्व मंगलकारकम माया विपरमानंद त्वा वैकुंठ मुक्तम स्वामी पुष्करिणी तीरे रमया सह मोदते कल्याणात बुद्गात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. मित्रांनो, हे जे श्री व्यंकटेश स्तोत्र आहे हे दररोज आपल्या घरामध्ये पठण केल्याने किंवा जर का आपल्याला वाचता येत नसेल तर आपण यूट्यूबवरती लावू शकतो. पण याचे जे काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते. ह्याचं जे आपण दररोज जर आपण वाचलं आणि किंवा घरामध्ये मोबाईलवरती लावलं तर आपल्या घरामध्ये जे आपले जे काही थोडेफार वाद होत असेल, पती पत्नीमध्ये वाद होत असतील किंवा घरामध्ये काही क्लेश होत असेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतील तर याच्याने हे दररोज जर तुम्ही वाचलं किंवा लावलं मोबाईलवरती तर याचे अतिशय लवकरात लवकर आपल्याला फायदे दिसून येतात. आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी किंवा आपल्या घरातल्या माणसांशी एकमेकांचे जे रिलेशन आहेत जर का बिघडलेले असतील तर ते सुधारवण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. तर चला आजच्या व्हिडिओत इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.